नमस्कार, मी दीपक भवर। आज आपण हदगाव हिमायतनगर विधानसभा 2024 या विधानसभेचा जनकौल जाणून घेण्याकरिता हिमायतनगर परमेश्वर मंदिराच्या समोर आलेलो आहोत। काका, मला सांगा, हदगाव हिमायतनगर या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडून माधवराव पाटील जवळगावकर उभे आहेत आणि महायुतीकडून बाबुराव कदम कोळीकर उभे आहेत। दोन्ही नेत्यापैकी कुठला उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला वाटते? बाबुराव कोळीकर येतील, का तर त्यांचे आतापर्यंत त्यांनी विधानसभा लढवलेली नाही, लढवली एक वेळेस पण तो पराजय झाले होते। आता जिंकल्यानंतर त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा आहे। माधवराव पाटलाकडून अपेक्षा होती, पण त्यांची सरकार नसल्यामुळे त्यांनी बराच दुर्लक्ष केलेलं आहे या मतदारसंघामध्ये आणि विकासाची तेवढी काही हे झालेली नाही। त्याच्यामुळे बाबुरावकडून अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्या विकासाची। यापूर्वी जे रनिंग आमदार होते माधवराव पाटील जवळगावकर, त्यांची काही विकास कामे आहेत हिमायतनगरमध्ये? तसं पाहता आमदार साहेबांचे विकास कामात जे मंत्रालयाचा निधी आहे तोच निधी वापरला गेला। त्यांनी स्वतःहून काही निधी आणला नाही। जे तालुक्यामध्ये मंत्रालयाच्या व्यतिरिक्त जो निधी असतो, नवीन विकास कामे आणले, नवीन विकास कामे आणली ना। जे विकास कामे आहेत ते तर शासनाचे आपोआप राबवले। त्याच्यामुळे त्या माधवराव पाटलांनी नवीन कामं आणले नाही। जसे दुसरे आमदार वगैरे काम खिचून नेतात, तसं यांनी काम वगैरे खिचून आणलेलं नाही काहीच। आणि बाबुराव कोळीकडे आमचे आहे अपेक्षा आणि बराच विकास झालेला आहे आपल्या शिंदे सरकारमध्ये। बाबुराव कदम कोळीकर जनसामान्य नेते आहेत, हे कामं करतील का जनतेचे निवडून आल्याच्या नंतर सर्वसामान्य जनतेचे? नाही, त्यांनी कामं करतेच, आम्हाला विश्वास आहे त्यांचा। आणि हे जे महायुती शिंदे सरकार जे आहे यांच्या कामामध्ये कामाच्या विकासाचंच आहे आणि ते विकास करतीलच। महायुतीचे जे शिंदे सरकार आहे हे चांगलं कामं करत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, अतिशय चांगले झालेले आहे। त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार वगैरे नाही आणि गॅस फ्री आहे, पुन्हा घरकुल फ्री आहे, महागल त्याला घरकुल आहे, रोडाचे काम झालेले आहेत, कोणाला म्हणजे तक्रार करावी लागली नाही, आपोआप रोड झाले, फुलाची उंची वाढल्या गेली, प्रत्येक फुलाची, लोहमार्ग, शहरी मार्ग सर्व विकास झालेला आहे। कुठल्याही जनतेला कुठलेही पण जे लोक अडाणी आहेत त्यांनाच माहीत नाही, कोपन फ्री आहे, पुन्हा PM किसानचे येतात, शिंदे साहेबांचे पैसे येतात, असा भरपूर निधी येतो जनतेला, गोरगरिबांना। हे लाडक्या बहिणीचे चांगले आहे। जे श्रीमंत लोक आहेत त्यांना 1,500ची किंमत नाही, पण जे मुळातच गरीब आहेत, जे एकदम ज्यांना शेती नाही किंवा कुठलाच आधार नाही, त्या लोकांना जे 1,500चं महत्त्व माहीत आहे ते इतर लोकांना माहीत नाही। त्याच्यामुळं लोक कसे आहे, कर्मचाऱ्याचं जर वेतन वाढलं तर हे तिजोरी खाली होत नाही, पुन्हा व्यापाराचं कर्ज माफ केलं, शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं, तिजोरीवर फरक पडत नाही म्हणतात। आणि गोरगरिबांना पैसे दिले तर हे दिशाभूल करतात जनतेची, किंवा तिजोरी खाली व्हायली, तिजोरी खाली होत नाही। जेव्हा तुमचं पेन्शन वगैरे मंजूर होते तेव्हा तिजोरी खाली होत नाही। आणि गोरगरिबांना, गरजू लोकांना जेव्हा तुम्ही 1,500 वगैरे देता त्यावेळेस तुम्ही म्हणता की तिजोरी खाली आहे, महाराष्ट्र रिकामा झाला, असं नाही जमत। महायुतीची सरकार एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस असतील आणि अजितदादा असतील, तर हे सरकार महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे का? महाराष्ट्रासाठी अतिशय उपयुक्त आहे। तुमचे जे बी काम आहे पूर्ण ऑनलाईन केलेले आहेत त्यांनी। नोकरी घ्या, मेहनत करा, नोकरी घ्या। ग्रामपंचायतचा विकास निधी, जे सरपंच आहे ओरिजिनल, तो अभ्यास करून आपोआप निधी बोलवतो। दवाखाना घ्या फ्री, रोड घ्या, बस घ्या फ्री, सर्व काही व्यवस्थित आहे आणि विकासाची अपेक्षा आहे। गॅस वेळेवर भेटतो आम्हाला, पहिलं गॅस भेटत नव्हता आम्हाला, होता स्वस्त पण भेटायचा कोणाला। पहिलं रॉकेल स्वस्त होतं पण भेटायचं नाही कोणाला, रॉकेल स्वस्त होतं पण भेटायचं नाही कोणाला, सगळं स्वस्त होतं पण भेटत गेलं कोणाला। घरकुल भेटायचे नाही, एका गावामध्ये 5 घरकुल यायचे, आता मागेल त्याला घरकुल यायचे। आता शिंदे सरकारमध्ये घरकुल आणि गॅस वेगाने येत आहे का सर्वसामान्यांकडे, गरिबांकडे? हा, घरपोच गॅस आहे आणि त्यांचा वरचेवर कॉल येत आहे आम्हाला, तुम्हाला गॅस पाहिजे का, गॅस घ्या, गॅस पाहिजे का, गॅस घ्या। पहिली अशी परिस्थिती नव्हती का? पहिली अशी परिस्थितीच नव्हती। गॅसच्या एजन्स्या कुठे होत्या हे माहीत नव्हतं आणि गॅस तर भेटायचाच नाही, 1200-1300 रुपयाला त्यावेळेस गॅस लपून भेटायचा आम्हाला। बाबुराव कदम कोळीकर जर या भागाचे आमदार झाले तर ते सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील का? हो, अतिशय उत्तमरित्या प्रश्न सोडवतील। ते एकदम खालच्या दर्जाच्या, स्वतःचं जीवन त्यांचं गरिबीचं आहे,
त्याच्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि ते सोडवतीलच प्रश्न. त्यांना शेतकऱ्याची हे आहे, जाण आहे शेतकऱ्याची. धन्यवाद काका. काका काय नाव आहे आपलं आणि काय वाटते तुम्हाला? आता सध्या विधानसभा निवडणूक लागलेली आहे. करंट आमदार माधवराव पाटील जवळगावकर आमदार होतील का बाबुराव कदम कोळीकर आमदार होतील 2024 विधानसभा? बाबुराव कोळीकर. बाबुराव कोळीकर आमदार होतील. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्हाला वर्धा कलावंत आहो मी. आम्हाला 2250 होतं, डायरेक्ट 5,000 केलं कोण? शिंदे सरकारनं. काय म्हणजे 5,000 तुम्हाला दुप्पट वाढील आतापर्यंत एकाही यानं आम्हाला वाढील नाही एवढं. मानधन 5,000 केले. 5 कलावंताला, वर्धा कलावंत, आम्ही कलावंत आहोत, जातीवंत कलावंत आहोत. आम्ही समाज प्रबोधन केला आणि सगळ्या जाती धर्माला एकीकरण करून आम्ही अशा समाजासाठी आम्ही अहोरात्र झटलेले माणसं. त्याच एका माणसानं आमच्यासाठी अहोरात्र हे करून आम्हाला आत्तापर्यंत दुप्पट कोणीच वाढलं नाही. दुप्पटपेक्षा जास्त त्यानं वाढवलं. आणि पोलीस पाटलाला किती होतं तुम्हालाही माहीत आहे, तर त्याला सुद्धा 15,000 केले. त्या सरकारने ही योजना राबवली. आणि लाडकी बहीण ही योजना आत्ता शिंदे सरकारनं, आणि आत्तापर्यंत जे झाले ते घटना आत्तापर्यंत कोणाला काही मिळालं नाही, ते 2 वर्षामध्ये आम्हाला मिळाले. आणि आमच्यासारख्या 75 वर्षाला ST महामंडळ फुकट आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्या महिलाला 5 वर्षापासून हाफ तिकीट केलेलं आहे शिंदे सरकारनं. त्याचे उपकार कुठे फेडू आम्ही? शिंदे सरकार महाराष्ट्राकरिता उपयुक्त सरकार, चांगली सरकार आहे का? चांगले आहेत, आमच्यासाठी चांगले आहेत. बरं, तर बाबुराव कदम कोळीकर समजा इथून निवडून आले तर जे महायुती सरकार आहे त्यांचे हात बळकट होतील. माधवराव पाटील जवळगावकर निवडून आले तर महाविकास आघाडीचे हात बळकट होतील. तर तुम्हाला कोणाचे हात बळकट करायचे आहे? बाबुराव कोळीकरांचे करायचे आहेत. बाबुराव कदम कोळीकर सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील का? सोडवतील, टेन्शन नाही अजिबात. त्याच्याबद्दल हेच नाही. आणि सर्व समाजातला माणूस, तळागाळातला माणूस आहे. आणि गोरगरिबासाठी त्यानं काही नसताना सुद्धा आमच्यासाठी हे तुमचे बंधारे, हे तुम्हाला सांगतो आपल्या पैनगंगेचे आत्तापर्यंत त्यानं कामं केले, कोण्या सत्तेवर नसताना. आता याच्या पुढचं काय सांगू तुम्हाला? ठीक आहे, प्रश्न सांगतो ना. नाही, कोळीकर की जवळगावकर असा प्रश्न होता आमचा. आम्ही कोळीकर, बाबुराव कोळीकर. यापूर्वी जवळगावकर आमदार 3 टर्मला आमदार होते, तर त्यांनी काय कामं केले नाहीत असं? मग काय विकास कामे केलीत का? कामं केलेत, पण कसं राहते, आम्हाला जे भेटले त्याच्यातून तुम्हाला आमचा मसुदा सांगालो. जवळगावकरांपेक्षा कोळीकरांचं काम उत्कृष्ट आहे असं म्हणायचं आहे, म्हणजे शिंदे सरकारचं. शिंदे सरकारचं. हां, तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत लाडकी बहीण योजना आणली. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आत्तापर्यंत 7.5 एका घरामध्ये तुम्हाला सांगतो एवढे कोण आत्तापर्यंत केलं का आमच्यासाठी काही? हो सांगा की. लाडकी बहीण योजना महिलेसाठी उपयुक्त ठरली का? हां, ठरली. आणि ते 100% होणार आज कार्यक्रम. काका, तुम्हाला काय वाटते या भागामध्ये कलावंतासाठी कुठली सरकार चांगली आहे? जवळगावकर आमदार होतील का कोळीकर आमदार होतील? कोळीकर आमदार होते. का बरं? बाबुराव कदम कोळीकरच का? बाबुराव कोळीकरच होते आमदार. का वाटते तुम्हाला त्यांनी आमदार व्हावं? आमच्यासाठी ते काम केलेलं आहे ना. कुठलं काम केलं काका? आमचे पगार वाढविले त्यानं, कामं केले त्यानं. हां, शिंदे सरकार इथून पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे की दुसरं कोणी व्हायला पाहिजे? एकनाथ शिंदेच व्हावं लागते. चांगले काम आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे. हो, चांगले काम आहेत. या भागामध्ये जवळगावकर आमदार करंटमध्ये आमदार आहेत, तर त्यांचे काही विकास कामे सांगू शकता? काय त्याने काहीच काम केलेलं नाही. हां, बाबुराव कोळीकरच काम करायला. आता जवळगावकर कधी हिमायतनगरमध्ये येऊन कार्यकर्त्यांशी किंवा जनसंपर्क तुमच्यासारख्या कलाकारांशी कधी संपर्क साधत होते का? नाही केलं, काहीच केलं नाही माधवराव पाटलाला. ठीक आहे, कुठलाही आमदार निवडून आल्याच्या नंतर हिमायतनगर वासियांना काय अपेक्षा आहे? काय अजून काय डेव्हलप व्हावं हिमायतनगरमध्ये? आमच्यासाठी शिंदे सरकार चांगलं आहे, बाकीचं काही बोलत नाही साहेबांनी. आज आपण हदगाव हिमायतनगर विधानसभा हिमायतनगर तालुक्यातील परमेश्वर मंदिराच्या समोर जनकौल आपण आज पाहिलेला आहे. जनकौलमध्ये जनतेच्या मनामध्ये कुठला नेता आमदार व्हायला पाहिजे, कोणता नेता काम करू शकतो, हे आपल्याला जनतेने आणि वयोवृद्ध कलाकारांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. या बातमीची दखल घेतलेली आहे प्राईड न्यूज इंडियाचे मुख्य संपादक दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया.